नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेचा 28 जानेवारी 2026चा आजचा भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि भावनिक वळणांनी भरलेला आहे. ठरलं तर मग मालिकेचा सविस्तर अपडेट 28 जानेवारी 2026. भाग 1. सुमन आणि सायलीचा मास्टर प्लॅन. आजच्या भागाची सुरुवात सुमन आणि प्रतिमा यांच्यातील भावनिक प्रसंगाने होते. प्रतिमा सुमनला शांत करण्याचा प्रयत्न करत तिला समजावते की डॉक्टर श्रद्धा उपचार करत असल्याने लवकरच सगळं ठीक होईल. प्रतिमा तिथून गेल्यानंतर सायली आणि सुमन एकत्र असतात. सुमन सायलीला विचारते की आपलं नाटक नीट चाललं आहे ना. सायली तिला धीर देत सांगते की सगळं परफेक्ट सुरू आहे. डॉक्टर श्रद्धाची साथ मिळाल्यामुळे त्यांचा मार्ग सोपा झाला आहे, पण नागराजचा खरा चेहरा लवकरच जगासमोर येणे गरजेचे आहे. भाग 2. सुमनचा अपराधीपणा. सुमनच्या मनात एक रुखरुख असते. प्रतिमा आणि रविराज तिच्यावर एवढं प्रेम करतात आणि आपण त्यांच्याशी खोटं वागत आहोत, ही भावना तिला सतावते. सायली तिला समजावते की हे मोठं सत्य बाहेर आणण्यासाठी केलेलं एक छोटं नाटक आहे. आत्ता जर रविराजला संशय आला तर संपूर्ण प्लॅन फसू शकतो. भाग 3. सचिनचा हट्ट आणि प्रताप यांचा संताप. दुसरीकडे किचनमध्ये काम करत असताना कल्पनाला बाहेरून सचिनची हाक ऐकू येते. सचिन मम्मा मम्मा करत आलेला पाहून कल्पना प्रचंड चिडते. प्रतापही तिथे येतात आणि सचिनला घरात पाऊल न ठेवण्याची तंबी देतात, पण सचिन मात्र अस्मिताला भेटायचा हट्ट धरून बसतो. भाग 4. नागराजची अस्वस्थता. नागराजला सुमनची प्रचंड भीती वाटत असते. अर्जुन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान प्रतिमा सुमनसाठी कॉफी घेऊन जात असताना नागराज तिला थांबवतो. सुमनची नेमकी अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी तो स्वतः कॉफी घेऊन जाण्याचा हट्ट धरतो. भाग 5. सुमनचं थरारक नाटक. नागराज तिथे येतात. सुमन पुन्हा एकदा वेडेपणाचं नाटक सुरू करते. ती जोरजोरात ओरडते, रडते आणि दोर बांधल्याचा उल्लेख करते. हे पाहून नागराजच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला भीती वाटते की सुमनला त्या बंद खोलीतल्या घटना आठवत तर नाहीत ना. भाग 6. अर्जुन आणि सचिनमध्ये वाद. प्रताप आणि सचिनमधील वाद विकोपाला जातो. प्रताप त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि रागाच्या भरात सचिनला मारतो. तरीही सचिन ढिम्म हलत नाही. तो म्हणतो कितीही मारा, पण मला अस्मितापासून दूर करू नका. भाग 7. सचिनची कबुली. अस्मिता तिथे येते तेव्हा सचिन तिच्यासमोर हात जोडतो. तो आपली चूक मान्य करतो आणि सांगतो की त्यानं कॅनडाची नोकरी सोडली आहे. त्याच्याकडे आता पैसे नाहीत, पण त्याला फक्त बायको आणि बाळासोबत भारतात राहायचं आहे. भाग 8. अस्मिताची द्विधामन स्थिती. सचिन अन्नपाणी सोडण्याची धमकी देतो तेव्हा अस्मिता भावूक होते. तिला त्याचं वागणं पटत नसलं तरी मनात कुठेतरी काळजी वाटते. सायली आणि पूर्णा आजी अस्मिताला तिची आणि बाळाची काळजी घेण्यास सांगतात. भाग 9. घराण्यातील तणाव. प्रताप स्वतःला दोष देतात की त्यांनी योग्य स्थळ निवडलं नाही. अश्विन अस्मिताला सकारात्मक राहण्यास सांगतो. दुसरीकडे अर्जुनला अजूनही वाटतं की सचिनला धडा शिकवायला हवा, पण पूर्णा आजी सध्या अस्मिताच्या तब्येतीला प्राधान्य देण्यास सांगतात. भाग 10. नागराजचा खोटा कळवळा. नागराज सुमनसाठी जेवण घेऊन येतो आणि तिला स्वतःच्या हाताने घास भरवतो. सुमन सावध असते. ती मुद्दाम बंद खोलीचा आणि दोराचा विषय काढते, ज्यामुळे नागराज प्रचंड घाबरतो. भाग 11. सुमनचा थेट आरोप. सुमन थेट नागराजला म्हणते की तूच मला त्या खोलीत बंद केलं होतंस. हे ऐकून नागराजची बोबडी वळते. सुमनचं अभिनय इतकं प्रभावी असतं की नागराज तिच्या जाळ्यात अडकतो. भाग 12. प्रोमो. सत्याचा विजय. पुढील भागाचा प्रोमो धक्कादायक आहे. नागराज आपलं सगळं सत्य कबूल करतो आणि सुमनने लपवून ठेवलेल्या मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्ड होतं. सायली आणि अर्जुन ते रेकॉर्डिंग ऐकतात. अखेर नागराजचा खरा चेहरा उघडा पडण्याची वेळ आली आहे. आजचा भाग कसा वाटला? नागराजचा खेळ आता संपणार असं तुम्हाला वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.